बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। टिळकनगर पोलीस स्टेशनच्या समोर एका फ्लॅट मालकाला बिल्डरच्या लोकांनी चॉपर आणि दंडुक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेमध्ये 3 लोक जखमी झाले। मुंबईत रिकामी घरं आणि वृद्धांच्या घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे। एका वृद्ध महिलेच्या घरामध्ये घुसून 9,27,000ची चोरी केली होती। पोलिसांनी आरोपीकडून 8,35,000 रुपये जप्त केले। मुंबईच्या टिळकनगर परिसरात दरोडेखोरांनी एका किराणा दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून रोकड आणि टेम्पो पळवून नेला होता। या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे 4 गुन्हेगारांना अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 72,000 रुपये आणि ऑटो रिक्षा जप्त केला आहे। काश्मीरा पोलिसांनी अवघ्या 10 तासात 23 लाखांच्या चोरीच्या घटनेचा छडा लावला। आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेल्या 23 लाख रुपये जप्त केले। अटक करण्यात आलेला अब्दुल शेखवर राजस्थान, पालघर, ठाणे आणि मुंबई इथं चोरीचे 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। बोरिवली स्टेशनवरून परीक्षेला जाणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीची एकानं छेड काढली। यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीनं जीआरपीनं विरारमधून आरोपीला अटक केली आहे। आरोपी भजन गायक असून त्यानं नशेत हे कृत्य केल्याचं सांगितलं जातं। उल्हासनगरमध्ये 2 मित्रांमध्ये दारू पिताना भांडण झालं। या भांडणात एका मित्रानं दुसऱ्यावर थेट कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला। यात प्रकृती चिंताजनक असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। नवी मुंबईतल्या एपीएमसी सेक्टर 19 जवळच्या एसबीआय बँकेला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे। वेळीच बँकेतील कर्मचारी बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले। उल्हासनगरच्या फॉरवर्ड लाईन परिसरामध्ये एका महिलेला नातेवाईकांनी अमानुष मारहाण केली। संपत्तीच्या वादातून नातेवाईकांनी अचानक घरात घुसून मिरची पूड डोळ्यात टाकून लोखंडी रॉडनं मारहाण केली। यात महिला जखमी झाली असून तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भिवंडीतील माणकोली अंजूर फाटा कामण रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात खारबाव इथं गावकऱ्यांनी रास्ता रोको केला। आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली। 15 मे पर्यंत रस्ता दुरुस्त करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। बोरिवली पश्चिम ते गोराई दरम्यान MMRDA उड्डाणपूल बांधत आहे आणि या पुलाची आवश्यकता नसल्याचा दावा करत स्थानिक रहिवाशांनी विरोध केला। विरारमधील महिला वाहतूक पोलिसांना रस्त्यावर बेकायदेशीररित्या उभ्या असलेल्या वाहनांवर धडक कारवाई करत विशेष म्हणजे ही कारवाई करताना त्यांनी पोलिसांच्या गाड्यांनाही सोडलं नाही। एका दिवसात 30 पोलिसांच्या गाड्या जप्त केल्या। भिवंडीतील एकमेव सांस्कृतिक केंद्र मीनाताई ठाकरे रंगायतनचा पडदा तब्बल 5 वर्षानंतर उघडणार आहे। या रंगायतनच्या दुरवस्थेची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। अखेर जिल्हा नियोजन निधीतून मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले। त्यामुळे रंगायतनची दुरुस्ती सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कमी भावानं कांदा खरेदी सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। इतर मार्केटला 600 ते 1000 रुपयांचे भाव असताना वैजापूर इथं 250 ते 400 रुपये दरानं खरेदी सुरू होती। सरकारनं हरभऱ्याला हमी भाव देऊन खरेदी करण्याची घोषणा केली असली तरी धुळे जिल्ह्यामध्ये अजून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांवर कमी दरात हरभरा विकण्याची वेळ आली। नांदेडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही रखडलेत। येत्या 2 दिवसात जिल्ह्यातल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यात तिळाच्या पेरणी क्षेत्रात यंदा वाढ झाली। अत्यल्प पाणी आणि कमी देखभाल खर्च असल्याने सर्वत्र तिळाची पेरणी झाली। यंदा तिळाचं उत्पन्न जास्त होण्याची शक्यता आहे। तर बाजारात तिळाला प्रति क्विंटल 15,000चा भाव। पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 3,502 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं आणि फळांचं नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनानं सरकारला सादर केलाय। शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 7,87,36,00,000 रुपये इतक्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडे करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातल्या तब्बल 30 सहकारी सोसायट्यांची मान्यता रद्द केल्यानं सोसायट्यांच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आलाय। त्यामुळे काँग्रेस तसंच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधकांना जाब विचारला। सोलापूर जिल्ह्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा कर्नाटकमध्ये विकला। मात्र आता अशा शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे। महाराष्ट्र सरकारनं कांद्याला जाहीर केलेल्या अनुदानाला मुकावं लागणार आहे। भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। त्यांच्यावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते अंत्ययात्रेत सहभागी झाले।
शहापूरमधील सानापाली ग्रुप ग्रामपंचायतीनं नवीन कार्यालय बांधण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान मिळालं होतं, पण ग्रामपंचायतीचं कार्यालय बांधण्यात आलं नाही. त्या पैशाचा अपव्यवहार करण्यात आल्यानं आरटीआय कार्यकर्ते तरुणांनी मागवलेल्या माहितीतून समोर आलं. पालघरमध्ये आदिवासींची फसवणूक करून आदिवासींच्या जमिनीवर इमारतीचं बांधकाम सुरू केल्याचा आरोप करत एका खासगी विकासकाच्या विरोधात आदिवासी एकता परिषदेनं घोषणाबाजी करत आंदोलन केलं. सर्व प्रकरणाची चौकशी करून आदिवासींना न्याय द्या या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेनं हे आंदोलन केलं. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आता जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सुद्धा 18% टोलवाल झाली आहे आणि या महामार्गावरच्या सोमाटणे टोल नाका अनधिकृत असल्याचं खुद्द तहसीलदारांनी सांगितलं होतं. तरीही टोल नाका बंद होत नसल्यानं वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 6,56,000 ग्राहकांकडे 2,123 कोटी रुपयांची वीज बिलं थकली आहेत. शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून एक योजना राबवली जाते. या योजनेमध्ये 31 मार्च पूर्वी बिलं भरल्यास तब्बल 30% सूट देण्यात येणार आहे. धुळे शहरातील पांझरा नदीवर बनवण्यात येणाऱ्या पुलाचं काम 2 वर्षांपासून रखडलंय. पुलाचं काम अर्धवट सोडून देण्यात आल्यानं धुळेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. सांगलीत सुरेखा चौरे आणि त्यांची मुलगी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक पिसाळलेल्या कोल्ह्यानं सुरेखा चौऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर त्यांच्या मुलीनं कोल्ह्याचा गळा आवळून आईचा जीव वाचवला. या धाडसी मुलीचं कौतुक होतं. जळगावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांची कोट्यवधींची बिलं प्रलंबित असल्यानं ठेकेदार आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या समोर ठेकेदारांनी भीक मागवा आंदोलन करत घोषणाबाजी केली. खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमान जयंतीनिमित्त येत्या 6 एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानिमित्तानं अमरावती शहरातल्या विविध भागात झळकलेल्या बॅनरवर नवनीत राणांचा हिंदू शिरणी असा उल्लेख करण्यात आला. हिंगोलीच्या तत्कालीन तहसीलदारांसह 3 कर्मचारी आणि 16 रेशन दुकानदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रेशनचं अतिरिक्त धान्य वाटप प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. हिंगोलीच्या जयपूर गावात गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. गावकऱ्यांना टँकरमधून पाणी विकत घ्यावं लागतंय. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर मोफत टँकर सुरू करावा अशी गावकऱ्यांकडून मागणी होती. परभणी जिल्ह्यात महावितरणकडून सक्तीची वसुली सुरू आहे. या वसुलीमुळे ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सक्तीची वसुली तात्पुरती थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होती. संभाजी ब्रिगेडतर्फे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सरकारच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली आहे. सरकारनं नोकर भरतीमधील कंत्राटी पद्धतीचा निर्णय रद्द न केल्यास जिल्हाभर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 98 वर पोहोचली आहे. महानगरपालिकेनं खबरदारीसाठी पावलं उचलणं सुरू केलंय. शहरामध्ये ताप, सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास अशी लक्षणं आढळलेल्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. मनमाडच्या पानेवाडीमध्ये असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पातून इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालक मालक संपावर गेले. प्रकल्प अधिकारी मनमानी करून त्रास देत असल्याचा आरोप करत हा संप करण्यात आला. त्यामुळे 175 टँकरच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला. पंढरपूर नगरपालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून पद्मावती उद्यानाच्या जवळ जलतरण तलाव बांधला. गेल्या 3 वर्षापासून हा तलाव बंद असून लाखो रुपये किमतीच्या विद्युत मोटारी तसंच पोहण्यासाठी लागणारं साहित्य चोरीला गेलं. हा तलाव लवकरात लवकर खुला करण्यात यावा, अन्यथा प्रशासनाचा दावा घालण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दिला. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये वहूर इथं उड्डाणपुलालगत असलेल्या दर्ग्याला अभय देण्यात आलंय. हा दर्ग्याविरोधात मनसे आक्रमक झाली. महामार्गाच्या मध्ये येणारा हा दर्गा जमीनदोस्त करण्याची मागणी मनसेने केली. बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या अज्ञातानं मध्यरात्री अंथरूण पेटवून दिलं. मात्र उपोषणकर्त्यांना जाग आल्यानं मोठा अनर्थ टळला. जाणीवपूर्वक मला जाळण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप वाघमारेंनी केला. रामनवमीच्या निमित्तानं बुलढाणा शहरातल्या प्रमुख मार्गावरून महिलांनी नऊवारी साडी नेसून फेटे घालून बाईक रॅली काढली. या बाईक रॅलीमध्ये भाजप आमदार श्वेता महाले देखील सहभागी झाले होते.
जामनेरमध्ये रामनवमीच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांचं पोस्टर झळकलं. तसंच 15 फूट उंच अशी आकर्षक श्रीरामाची मूर्ती देखील रामभक्तांकडून आणण्यात आली. उद्या भव्य मिरवणुकीची तयारी सुरू झाली. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जाते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी धार्मिक स्थळांसमोर लाकडी भिंत बांधण्यात आली. कायदा हातात घेणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला. छत्रपती संभाजीनगरमधल्या साजापूर इथल्या गुटखा गोडाऊनवर गुन्हे शाखा आणि अन्न औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 81,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्यात. दारूपायी 20 रुपयांनी बनवलेल्या मास्टर कीनं हा चोरटा दुचाकी चोरायचा. अशोक पवार असं चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या. सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत 1,10,00,000ची रोकड लुटल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सांगली पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे, तर पोलिसांनी आरोपींकडून 1,09,00,000 रुपयांची रोकड हस्तगत केली. नांदगाव चाळीसगाव मार्गावर ट्रॅक्टर, पिकअप आणि ट्रक या 3 वाहनांचा विचित्र अपघात होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय, तर इतर 2 जण जखमी झाले. शेतकरी कांदा घेऊन नांदगावच्या बाजार समितीत जात असताना हा अपघात झाला. पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्यानं पतीनं सासऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात घडलाय. पत्नीला वडिलांचीच फूस असल्याच्या रागातून पतीनं सासऱ्याच्या थेट डोक्यात गोळ्या घातल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पती फरार असून त्याचा शोध घेतला जातो. राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिलाय. कप परेड पोलीस स्टेशनला 28 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश शिवडी दंडाधिकारी कोर्टाने दिले. इराकच्या अनेक भागात पुरानं हाहाकार माजवलाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या आणि ट्रक या पुरात बुडालेले पाहायला मिळाले. घरं आणि दुकानं सुद्धा पाणी शिरल्याचं दिसून आलं. केनियामध्ये महागाईनं हैराण झालेल्या नागरिकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. चीनमधील 600 उद्योगपतींनी आपली सगळी संपत्ती सिंगापुरात ट्रान्सफर केल्याचं समोर आलंय. चीनमधील जिनपिंग सरकारनं उद्योगपतींवर लावलेल्या निर्बंधानंतर हे पाऊल उचलण्यात आले. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन आपली अण्वस्त्र ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येतंय. उत्तर कोरियानं पाण्याखाली अण्वस्त्र हल्ला करण्याची ताकद असलेल्या ड्रोनची चाचणी केल्याचं समोर आलं. फ्रान्समध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीच्या वयाच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन 3 महिन्यापासून सुरू आहे. सरकार विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत. करीना कपूरनं उर्फी जावेदबद्दल बोलताना तिचं कौतुक केलंय. मी उर्फीसारखी धाडसी नाही, पण उर्फी प्रचंड धाडसी आणि हुशार आहे असं मला वाटतं. ज्या आत्मविश्वासानं हे सगळं करते त्यामुळे ती खूप कूल आणि छान दिसते असं करीना म्हणाली. घटस्फोटानंतर नागा चैतन्य शोभिता धुलीपाल सोबत डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. लंडनमध्ये त्यानं एका शेफ बरोबर काढलेल्या फोटोत शोभिता सुद्धा दिसून येते. महाराष्ट्र शाहीर या सिनेमातील एका गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच धूम पाहायला मिळते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला देखील या गाण्यावर रील करायचा मोह आवरला नाही. तिनं थेट परदेशात या गाण्यावर रील केलं. ऐश्वर्या राय बच्चननं इंस्टाग्रामवर पोनियन सेल्वन 2 चा व्हिडिओ शेअर केलाय. याशिवाय एक पोस्टर सुद्धा शेअर केलाय. तिच्या या लुकवर चाहते घायल झालेत. शिवाय अभिषेकने पत्नीला फायर इमोजी देत प्रतिक्रिया दिली. अभिनेता सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिसनं अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला भेट दिली. दोघे अमृतसरमध्ये त्यांच्या आगामी फतेह सिनेमाचं शूटिंग करतात. या दरम्यान त्यांनी मंदिराला भेट देत सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे. अवतार द वे ऑफ वॉटर हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळणार आहे. मात्र यासाठी खास रक्कम मोजावी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्राईम व्हिडिओच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल माहिती देण्यात आली. याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.